लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटण्यावर चिटकत नाही. मासे खाताना काटा घशात अडकल्यास 1-2 केळी खावीत. काजू व इतर ड्रायफ्रूट्समध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात 2-3 लवंग टाका. कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळापर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात. स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणताही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा, स्वच्छ होतील. बागकाम वगैरे केल्यानंतर हात त्वचा नरम राहावेत यासाठी चमचाभर गोड्या तेलाचा चमचाभर साखर मिसळून हातावर रगडा व नंतर पाण्याने धुवून टाका. पोट बिघडलेले असते तेव्हा आल्याचा व लिंबाचा रस एकत्र करून थोडं मीठ घालून घ्या, बरे वाटेल. घरातील कोणताही पंखा, एक्झॉस्ट फॅनसुद्धा स्वच्छ ठेवण्याचा असेल तर रॉकेलमध्ये कपड्याची चिंदी बुडवून त्याने फॅन पुसून घ्या. भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजचा तुकडा त्याच्याबरोबर ठेवा. 2-3 दिवसानंतर स्पंजचा तुकडा पिळा व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवून द्या. कपड्यावरील तेलाचा डाग घालवण्यासाठी त्या डागावर थोडे पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे धुवा. डोसा बनवताना डोस्याचे पीठ तव्याला चिटकू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा. हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट होऊ नये म्हणून त्यात कॅस्टरचे ऑइलचे थेंब टाका आणि ते चांगले हलवून घ्या. पावसाळी दमट हवेत खोबऱ्याचे डोल तसेच ठेवू नये. 1च्या 2 वाट्या करून उडीद